शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे आपल्या सोबत आहेत। ताई, आजची सभा याबद्दल तुमची प्रतिक्रिया? या सभेच्यासाठी म्हणून मी अनेक दिवस वाट पाहत होते। फक्त MMR रिजनमधल्या लोकांसाठी ती सभा होती, पण साहेब किती काळजी करतात शिवसैनिकांची ते आज दिसून आलं की चिखलामध्ये पावसामध्ये लडबडत ठेवून लोकांना त्रास देऊन त्यांना निष्ठेच्या नावाने इतकं छळत बसण्यापेक्षा या ठिकाणी खरी निष्ठा दाखवत असतानाच त्यांनी शेतकऱ्यांचं दुःख मांडलेलं आहे माननीय शिंदे साहेबांनी। त्याचबरोबर हिंदुत्व, मराठी हे सगळे प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत आणि या सभेच्यामध्ये जे यश मिळाले त्याच्यावरून निश्चित आहे की मुंबई आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचा भगवा फडकणार आहे। एक दसरा मेळावा तिथे शिवतीर्थावर पण झाला आणि भिजत संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांनी आपली भाषणं केलेली आहे। शरद पवार यांनी सुद्धा पावसामध्ये भिजून भाषण केलं होतं। यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं अशी चर्चा होती। या भाषणाकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? काही बदल होईल किंवा त्यांना सहानुभूती मिळेल येत्या निवडणुकांमध्ये असं वाटतंय? शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू आणि लाडक्या बहिणींचं प्रेम यांच्या वर्षावामध्ये अशी कुठल्याही ज्या घटना असतात त्या मोठ्या आहेत आणि म्हणून मी असं सांगेन की शिवतीर्थावरचा मेळावा मी स्वतः पाहिलेला नाही आहे। मला असं वाटतं की त्यांनी या संदर्भात त्यांना काय करायचं त्यांनी केलेलं आहे। आमचा मेळावा जो आहे तो यशस्वी झालेला आहे। 50,000 रुपये मदत केलीच पाहिजे आणि मराठवाड्याला मदत करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणतात। स्वतः या संदर्भामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार अतिशय गंभीर आहे आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करण्याच्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि सगळे आमचे मंत्री जे आहेत ते पूर्णपणाने कार्यरत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।